नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 4 लेक्चरपासून एक प्रॉपर्टी शिकतोय. काय नाव आहे त्या प्रॉपर्टीचं? करेक्ट, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय असतात त्या प्रॉपर्ट्या? तर ही अशी प्रॉपर्टी असते की जी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटवर आधारित असते आणि त्या सोल्यूटच्या नेचरवर आधारित नसते. द प्रॉपर्टी which is depend on the number of moles of solute but not on the nature of the solute. अशा किती प्रॉपर्ट्या होत्या? करेक्ट, 4 प्रॉपर्ट्या होत्या. त्यातली एक होती वेपर प्रेशर लोअरिंग, सेकंड होती बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, थर्ड होती डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि चौथी होती ऑस्मॅटिक प्रेशर. यापैकी 2 प्रॉपर्टीज आपण मागच्या 4 लेक्चर्सला घेतलेल्या आहेत. ती म्हणजे आधीच्या 2 लेक्चरला घेतल्या वेपर प्रेशर लोअरिंग बरोबर, आणि त्याच्यानंतरच्या 2 लेक्चर्सला आपण घेतल्या एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. ओके, मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की जेव्हा एखाद्या सोल्यूट नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण एखाद्या व्होलाटाईल सॉल्व्हंटमध्ये आपण मिक्स करतो तेव्हा त्या सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉइंट असतो, बॉइलिंग पॉइंट काय होतो? वाढलेला असतो, ज्याला आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असं आपण म्हटलं होतं. या अनुषंगाने आजची आपली तिसरी प्रॉपर्टी आपण शिकणार आहोत, ती म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन म्हणजे काय? कमी होणे. ओके, मागची प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी जवळपास सारखी आहे, एकदम एकमेकाला उलट. बॉइलिंग पॉइंट वाढत होता, फ्रीजिंग पॉइंट कमी होत होता. ओके, आता मागच्या वेळेस पण आपण म्हटलं होतं जेव्हा बॉइलिंग पॉइंटचं नाव आपल्याला आलं होतं तेव्हा आपण पहिल्यांदा एक जो घेतला पार्ट तो म्हणजे definition of boiling point. What is the exact scientifically definition of boiling point? Scientific definition of boiling point. आज आपण शिकतो फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट म्हटल्यानंतर पटकन वाटतं की असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला ते सॉलिड होऊन जाईल, लिक्विड एखादं सॉलिड होईल, असं नसतं. असं नाही. ढोबळ पाण्याने आपण ठीक आहे, ओके, आपण म्हणजे फ्रीजिंगला असंच म्हटलंय की लिक्विड टू सॉलिड असं म्हणत असाल तर मग ठीक आहे, ओके, ढोबळ पाण्याने बरोबर आहे, रफली इट्स ओके. बट सायंटिफिकली इट इज सेड दॅट द टेम्परेचर at which the vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid. जेव्हा सॉलिड आणि लिक्विड यांचं वेपर प्रेशर एक असतो, तो पॉइंट म्हणजे काय असतो? आपला फ्रीजिंग पॉइंट असतो. तो काय असतो? आपला फ्रीजिंग पॉइंट. आपल्याला आपल्या पेज नंबर साधारणतः मला असं वाटतं किती आहे, 37, 38 असं किती पेज आहे. त्या पेजवर तुम्ही पाहू शकता डेफिनेशन्स बिलकुल एक्झॅक्टली दिलेली आहे की फ्रीजिंग पॉइंट ऑफ ए लिक्विड इज द टेम्परेचर at which liquid and solid are in equilibrium and the two phases have the same vapor pressure. म्हणजे दोघांचंही वेपर प्रेशर कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. मी आता तेच म्हटलंय, द टेम्परेचर ॲट विच the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid. Okay. आता थोडक्यात
तर आपण घेतलं एक ग्राफ आपण काढूया. मागच्या वेळेस पण आपण एक ग्राफ काढला होता. त्या ग्राफने आपण जर कोणाला डेफिनेशन लिहायची असेल तर लिहू शकता. आणि पेज नंबर आपल्या 37 वर डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. ती सुद्धा एक्झॅक्टली तीच डेफिनेशन आहे. ओके, थोडंसं आपल्या वर्डिंगचं इकडे तिकडे आपण केलेलं आहे पार्ट, पण आपल्या टेक्स्टबुकची सुद्धा डेफिनेशन एक्झॅक्टली परफेक्ट आहे. ही सुद्धा परफेक्ट आहे. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेली होती. फ्रीजिंग पॉइंट ऑफ ए लिक्विड इज द टेम्परेचर at which liquid and solid are in equilibrium and the two phases have the same vapor pressure. ही आपल्याला डेफिनेशन दिली होती टेक्स्ट बुकला. ओके, मला असं वाटते एक मिनिट आपण थोडंसं व्हिडिओ पॉज करूया आणि ही जी डेफिनेशन आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ओके, ओके, आता आपण एक मिनिट आहे बोलूया. आपण घेतोय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मागच्या पिरियडला आपण एक ग्राफ काढला होता. बिलकुल वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर आपण ग्राफ काढला होता. आता सुद्धा आपण तोच ग्राफ काढणार आहोत. ओके, आपण वाय ऍक्सिस वर वेपर प्रेशर घेतलेलं होतं, करेक्ट, आणि एक्स ऍक्सिस वर आपण घेतलं होतं टेम्परेचर. इकडे वेपर प्रेशर. आणखीन आपली मागची हिस्ट्री ॲज युजल काय होती की एखादं सॉल्व्हंट आहे, ऑब्विसली व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. ओके, या सॉल्व्हंटला आपण जर का हीट केलं, टेम्परेचर दिलं, काय होणार आहे? वेपर्स निघतील त्याचे, बरोबर. आणि वेपर्स निघाल्यानंतर त्याचा ग्राफ कसा काढू आपण? त्याचा ग्राफ साधारणतः आपण कसा काढू? कशात आहे? सॉल्व्हंट. कसं सॉल्व्हंट? लिक्विड. मग आपण याच्यामध्ये काय काढलं होतं? नॉन व्होलाटाईल आपण काय टाकलं? सोल्यूट टाकलं. नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं. मग एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर ते तर काय नॉन व्होलाटाईल आहेत, बसले आणि त्यांना हिट करू राहिलो तरी बिचारे हिट होतच नाहीये त्यांचं, कारण ते काय नॉन व्होलाटाईल आहेत. नॉन व्होलाटाईल असल्यामुळे ते वेपर प्रेशर क्रिएट करणार नाही. आणि म्हणून मग काय होतं, त्याचा कर्व नेहमी या कर्वच्या कसा असतो? खाली असतो. समजा आपण हा कर्व असावे, कंटिन्युअस कर्व असणार. कंटिन्युअस कर्व आहे, एक लक्षात ठेवा. सोल्युशन कसं सोल्युशन? इन विच नॉन व्होलाटाईल सोल्यूट, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्यामध्ये आहे असं. आता जेव्हा हा सॉल्व्हंट लिक्विड आहे, हा सॉल्व्हंट जर सॉलिड असता तर याचे एक वेपर प्रेशर निघाला असतं ना, तो वेपर असा निघाला असता. इथे कशात निघाला असतो? सॉलिड. आणि जेव्हा डेफिनेशन काय म्हणते? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. आता हा आपला सॉलिडचा कर्व आहे, पटकन होणार. ओके, फास्ट एकदम होणार ते. आणि हा लिक्विडचा आहे, डेफिनेटली याला टेम्परेचरचा आपल्याला मागे घेऊन जावं लागेल. हा इथे आपण हा जो पॉइंट झाला, हा पॉइंट या पॉइंटला जे टेम्परेचर असेल, हा परपेंडिक्युलर लक्षात ठेवा.
हे काय असेल फ्रीजिंग पॉइंट, टेम्परेचर ऑफ फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे याला आपण लिहू शकतो आपण T0 आपण काय लिहितो T0. मागच्या वेळेस आपण काय लिहिलं आठवतं का T0B T0B लिहिलं होतं. आता आपण काय लिहिलं T0F. आता हा सोल्युशन म्हणजे यामध्ये आपण काय टाकलाय नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं. आता हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर याचा जेव्हा आपण टेम्परेचर कमी करत गेलो कारण की ते अधिक फ्रीज करायचं आहे तर सॉल्व्हंट वर तर होणारच नाही, त्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी आलेली आहे. मग इम्प्युरिटी आली तर अधिक आपल्याला टेम्परेचर काय करावं लागेल मागे घेऊन जावं लागेल. मागे घेऊन जाता 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 हा असा मागे येतो. ओके, हा मागे इथे आल्यानंतर इथे हा याच्या सोबत सॉलिड फेज सोबत हे सोल्युशनचं फेज कसं झालं सेम झालं, बरोबर आहे. आणि या टेम्परेचरला आपण म्हणतो टेम्परेचर फ्रीजिंग टेम्परेचर. हे 0 का लिहिलं होतं कारण हे सॉल्व्हंटचं होतं, प्युअर सॉल्व्हंटचं होतं. आणि हे कशाचं आहे सोल्युशनचं आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो TF. आपण काय लिहू शकतो TF टेम्परेचर ऑफ. हा जो डिफरन्स आहे T0F मोठा आहे, TF कसा आहे छोटा आहे. हा जो डिफरन्स आहे या डिफरन्सला आपण म्हणतो असतो डिफ्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF. डेल्टा TF आपण काय म्हणतो याला डेल्टा TF इज इक्वल टू किती असणार आहे ऑब्वियसली T0F मायनस TF. या आपण काय म्हणतो डिप्रेशन और डिफरेंस इन फ्रीजिंग पॉइंट. डिफरेंस इन फ्रीजिंग पॉइंट. डिफरेंस इन फ्रीजिंग पॉइंट समजलं. सॉल्व्हंटचं आपण जेव्हा करतो तेव्हा कर्व या प्रकारे करतो. आपण समजा याला A म्हटलं, याला B म्हटलं, याला C म्हटलं, याला D म्हटलं. हा कशाचा कर्व आहे हा कर्व आहे सोल्युशनचा. कोणत्या सोल्युशनचा ज्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं होतं. त्या सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल काय टाकलं होतं सोल्यूट टाकलं होतं. आणि जेव्हा या सॉल्व्हंटचं सॉलिड समजा आपण घेतलेलं असेल तर त्याचा आपण सुद्धा ग्राफ काढला. याला आपण EF असा एक ग्राफ म्हणूया. ओके, याला आपण EF असा ग्राफ म्हणूया. आणि ज्या वेळेला या लिक्विडचा आणि सॉलिडचा ग्राफ एकमेकाला टच होईल तो पॉइंट काय झाला आपला फ्रीजिंग पॉइंट झाला. तो काय झाला फ्रीजिंग पॉइंट. पण तो कशात झाला प्युअर सॉल्व्हंट झाला. तो कशात झाला प्युअर सॉल्व्हंट. त्याला आपण T0F असं म्हटलं. परंतु जेव्हा आपण त्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर मात्र हा जो ग्राफ आहे हा आणखीन बॅकवर्ड गेलाय, मागे गेला. आणि मागे जाऊन या सॉलिडच्या सॉल्व्हंट स्टेटला जो काय झाला तो टच झाला. आणि जिथे तो टच झाला ते आपलं झालं फ्रीजिंग पॉइंट टेम्परेचर झालं सोल्युशनचं. आणि जेव्हा यांचा आपण डिफरन्स काढला डेफिनेटली T0F हा ग्रेटर दॅन हियर T0F is greater than TF, and that's why we say that T0F minus TF, and this is nothing but what delta TF, and this is difference in freezing point, which is said to be what? Which is said to be depression in freezing point. Depression in freezing point. हे आपल्या नोटबुक वर उतरवून घ्या. ओके, आणि हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ओके, नाउ वी टेक द नेक्स्ट पॉइंट. पण हे समजलाय ना हा पार्ट. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट घेऊया की फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट काय यांचा भाग असतो. मागच्या वेळेस आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जर आठवत असेल तर पहा डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M वगैरे घेतलं तर आठवतं का मोलॅलिटी ऑफ सोल्यूट, मोलॅलिटी ऑफ सॉल्व्हंट आपण घेतलेलं होतं जर आठवत असेल तर. कालचाच व्हिडिओ आहे, खूप लांब नाही आपल्याला जायचं आहे. आता आपण जर रेग्युलरली व्हिडिओ पाहत नसाल तर मग
काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला 10 वेळा सांगितलं तरी तोच होणार आहे पार्ट. ओके, तर आता आपण घेणार आहोत डिप्रेशन, फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. ओके, आता आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस सुद्धा आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन घेतला होता, डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, अँड दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. आता सुद्धा आपण बिलकुल तेच घेणार आहोत की एक्सपेरिमेंटली वी कॅन शो दॅट. आता आपण आपल्याजवळ लॅबोरेटरी नाही आहे, लॅबोरेटरीमध्ये असतो तर आपण सहजपणे हा प्रयोग करू शकलो असतो की आपल्याला जर आपण ग्राफ काढला तर ग्राफमध्ये आपल्याला असं दिसलं असतं की डायल्यूट सोल्युशन ऑफ एनी डायल्यूट सोल्युशन, त्याचं फ्रीजिंग पॉइंट जे असतं म्हणजे डेल्टा टीएफ जो असतो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. is directly proportional to the molality of the solution. So we can say that depression in boiling point. कोणता पेन घ्यायचा चांगला? Okay. Delta TF is directly proportional to M. Is directly proportional to M. What is M? M is molality. कशाची? सोल्युशनची. M is molality of solution. याला जर का अधिक लिहायचं असेल, साइन जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण याला असं लिहू शकतो, डेल्टा TF is equals to KF into M. KF into M. What is this? F. KF. KF is said to be what? Freezing point depression constant. Freezing point depression constant. मागच्या वेळेस आपण इथं KF च्या ऐवजी काय लिहिलं होतं? KB लिहिलं होतं आणि आपण त्याला काय म्हटलं होतं? करेक्ट, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट असं म्हटलं होतं. आता आपण याला काय म्हणू? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणतो याला आपण? क्रायोस्कोपिक. स्पेल लक्षात ठेवा, CRYO SCOPIC. क्रायोस्कोपिक. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट याला आपण असं म्हणतो असतो. त्याला सुद्धा एक छान नाव होतं, म्हणजे केबी ला सुद्धा एक छान नाव होतं. काय इबिलोस्कोपिक. इबिलोस्कोपिक. करेक्ट. इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं आपण त्याला म्हणतो. इबिलोस्कोपिक. आणि याला आपण काय म्हणतो? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. एखाद्या वेळेस बोर्डाच्या एक्झाम मध्ये डिफाईन क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट वगैरे असं येऊ शकतं, तेव्हा आपल्याला लिहिता येतं. आता काय लिहायची डेफिनेशन? समजा जरा यम आपण सोबत जर आपण m इज इक्वल्स टू 1 जर घेतला, ऍट दॅट टाइम डेल्टा TF इज इक्वल्स टू KF. डेल्टा TF इज इक्वल्स टू KF. म्हणजे आपण पुन्हा इथं असं म्हणू शकतो, द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज नथिंग बट द डिप्रेशन in freezing point produced by 1 molar solution of a non-volatile solute. पहा, बिल्कुल एकदम सिंपल आहे. The cryoscopic constant is the cryoscopic constant is the depression in freezing point. Is the depression in freezing point produced by 1 molar solution of a non-volatile solute.
जेव्हा एक मोल सोल्युशन आपण नॉन व्होलाटाईल सॉल्यूटचं सोल्युशन आपण घेऊ तेव्हा हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजेच केएफ म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट हा किती असू शकतो? हा बरोबर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इतका असतो. ओके, आता समजा जर का याचं युनिट लिहायचं झालं, मागच्या वेळेस पण आपण युनिट लिहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर युनिट ऑफ केएफ फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला हा आहे, हिच्यावरून आपण हा पार्ट लिहिला. काय असणार आहे तो? KF is equals to obviously delta TF upon m. Delta TF upon m. What is delta TF? Depression in freezing point. म्हणजे बेसिकली टेम्परेचर रिलेटेड आहे, बरोबर आहे. टेम्परेचर रिलेटेड म्हणजे त्याला आपण काय लिहू शकतो? केल्विन. आणि हे काय? मोलल. बरोबर आहे की नाही? काय लिहितो? मोलल. मोल पर किलोग्राम. मोल पर किलोग्राम. करेक्ट? मोल पर किलोग्राम. एक्झॅक्टली जर लिहायचं काम पडलं तर काय लिहू आपण? तेच किलोग्राम पर मोल. केल्विन किलोग्राम पर मोल हे काय असणार आहे? हे आपल्या केएफचं काय असेल? युनिट असणार आहे. चला, मग आता आपण तिसरा पॉइंट आपण घेऊया, तो म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. मोलर मास ऑफ सोल्यूट हे लिहून घ्यायचं. हे लिहून घ्या पहिले, 1 मिनिटासाठी हे लिहून घ्या. ओके, ओके. नाउ we take the next point, that is the what? Molar mass of solute from what? From freezing point depression. सेम आहे कालचंच पार्ट. दोन्ही पार्ट, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, सगळे फॉर्म्युले एकसारखे, सगळ्या मेथड्स एकसारख्या. थोडे बहुत चेंजेस, रिलेव्हंट चेंजेस आहेत. आणि एक्झाम मध्ये न्यूमरिकल्स सुद्धा विचारले जातील. न्यूमरिकल्स बद्दल आपण घेणार आहोत. करेक्ट, न्यूमरिकल्स बद्दल मला विचारलं होतं की सर न्यूमरिकल्स आपण केव्हा घेणार आहोत. याच्यासोबतही आपण न्यूमरिकल्स घेऊ शकलो असतो, पण उगाच त्या लेक्चरची व्हिडिओची लेंथ वाढली असती म्हणून आपण ते सध्याच्या परिस्थितीत घेत नाही आहोत. मात्र आपण प्रत्येक टाईपचे जेव्हा न्यूमरिकल्स घेऊ तेव्हा पुन्हा एकदा शॉर्ट रिव्हिजन्स आपली या प्रत्येक गोष्टीवर होणारच आहे. ओके, नाउ आपण आता शिकत होतोय की मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आताच आपण शिकलो होतो फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशनचं आणि इक्वेशन्स काय होतं. तर आपण लिहिलं होतं डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू एम. बरोबर ना? लिहिलं होतं, आठवतं का? सपोज इक्वेशन नंबर 1 याला आपण लिहिला. मग आपण आता समजा असं एक सोल्युशन बनवूया. ओके, ज्यामध्ये आपण एक W2 ग्राम ऑफ सोल्यूट, काल पण आपण म्हटलं W2 म्हणजे कुठलंही घ्या. माझं म्हणणं असं आहे की 1 ग्राम युरिया 1 किलो वॉटरमध्ये 1 kg ऑफ वॉटरमध्ये मिक्स करा. तो 1 ग्राम काय झालं? ते झालं W2. आणि 1 किलोग्राम काय झालं? हे झालं आपलं W1. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काल आपण जेव्हा म्हणतो, काल मला 1-2 विद्यार्थ्यांचं फोन आले होते, कमेंट्स पण आल्या
की सर ते W2 ग्रॅम आणि ते W1 ग्रॅम समजत नाही. W2 म्हणजे कुठलंही एक घ्यायचं, त्याला काही म्हणजे हे नाहीये, आपला पार्ट नाहीये. 5 ग्रॅम युरिया आपण 1 kg ऑफ वॉटर मध्ये आपण काय केलं, मिक्स केलं, बरोबर. तर आपण असं एखादं सोल्युशन तयार करायचं ज्यामध्ये W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट आपण W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट मध्ये काय केलं, डिझॉल्व्ह केलं. मग आता असं जर आपण केलं असेल तर मोल्स ऑफ सोल्यूट काय लिहू आपण, मोल्स लिहितो कसं आपण, जितकं वेट घेतलेलं आहे, जितकं वेट घेतलाय डिवायडेड बाय त्याचं मास, मॉलिक्युलर मास, मोलर मास आपण ज्याला असं म्हणत असतो, ते आपण काय घेऊया, M2 घेऊया. म्हणजे ते किती घेतलं आपण, मोल्स किती झाले, तर W2/M2 इतके काय झाले, मोल्स झाले. W2/M2 इतके काय झाले, मोल्स झाले. ओके ओके. सो वी कॅन राईट, सपोज we prepare a solution in which W2 gram of solute dissolved in W1 gram of solvent. W1 gram of solvent. तो moles of solute, therefore moles of solute किती झालं असेल, W2/M2. W2/M2. M2 काय आहे, where M2 is equals to what? M2 क्या होता है, M2 होता है M2 is a molar mass of solute. Molar mass of solute. Molar mass of solute. Where M2 is equals to molar mass of solute. Now mass of solvent. Mass of solvent किती असते, mass of solvent किती आहे, W1 ग्रॅम घेतलं होतं ना, सॉल्व्हंट तर किती घेतलं आपण, W1 ग्रॅम. W1 ग्रॅम. पण आपण ग्रॅम मध्ये घेत नसतो, आपण काय घेत असतो, किलोग्रॅम मध्ये. आता ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं आहे, ऑब्विसली काल पण सांगितलं होतं, 1000 नी काय करायचं, डिवाइड करायचं. हे झालं आता आहे किलोग्रॅम. आता काय झालंय, किलोग्रॅम झालं. आता काय करायचं, एक्सप्रेशन फॉर M. M का एक्सप्रेशन क्या है, मोलैलिटी. काय एक्सप्रेशन आहे, मोलैलिटी, MOL काय एक्सप्रेशन काय आहे मोलॅलिटीचं, मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg. M is equals to moles of solute upon mass of solvent in kg. Mass of solvent in kg. Moles of solute upon moles of solute किती आहे, आता घेतलं आपण W2/M2 अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट हे घेतलंय W1/1000 kg. सॉल्व करा, इज इक्वल्स टू W2/M2 मल्टिप्लाइड बाय, याचा मल्टिप्लाय केलाय, रेसिप्रोकल करून टाका, 1000/W1 म्हणजे 1000 W2/M2 W1. हे काय झालं, मोलॅलिटी M ची व्हॅल्यू झाली. काय झाली, M ची व्हॅल्यू. याचं युनिट काय येईल, काय युनिट याचं,
मोल पर केजी पर केजी. आता ही व्हॅल्यू पुटअप कुठं करायची आहे? 1 मध्ये पुटअप करायची. पुट इन इक्वेशन नंबर 1. पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. सो पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1? लिहू आपण डबल. डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ इंटू एम. के एफ इंटू एम. आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे? पुटअप करायची आहे. के एफ डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ इंटू एम. एम ची व्हॅल्यू किती आहे? 1000 W2 upon M2 into W1. M1 into. Correct. Any problem? Yes or no? आता M2 काढायचा आहे. सिंपल आहे. M2 कडे घेऊन जाऊ आपण. Therefore M2 कारण आपल्याला काय काढायचं आहे? मोलर मास. सोल्यूटचं मोलर मास काढायचं आहे. M2 इज इक्वल्स टू हा पार्ट इथे गेला, हा पार्ट इथे येईल, बाकी त्याच्यात राहणार आहे 1000 इंटू के एफ इंटू W2 अपॉन डेल्टा टी एफ इंटू W1 इंटू W1. सो बाय नोइंग ऑल दीज व्हॅल्यू, मॅक्झिमम याच्यातल्या व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट यात म्हणजे आपल्याला असेल माहितच राहणार आहे, गिवन देणार आहे. के एफ डेल्टा टी एफ गिवन नसेल दिले पण दोन टेम्परेचर फ्रीजिंग पॉइंटचे दोन टेम्परेचर दिलेले असतील, मायनस करायचे. डेल्टा टी एफ आपण काढला होता, T0F मायनस टी एफ, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यावरून आपल्याला डेल्टा टी एफ आपल्याला सहजपणे कळू शकतो. W2 दिलेला असेल, W1 दिलेला असेल, के एफ कॉन्स्टंट असतो हा दिलेला असेल, बरोबर आहे. आणि ह्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या तर आपल्याला M2 ची व्हॅल्यू त्याला इथे सहजपणे मिळते. जेव्हा आपण हे घेणार आहोत न्यूमेरिकल्स घेऊ याचे, तेव्हा या न्यूमेरिकल्स मध्ये पुन्हा आपल्याला याची रिव्हिजन ही होणारच आहे. ओके, या ठिकाणी आपण हा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन हा जो टॉपिक आहे हा आपण संपवलेला आहे. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मधला हा पार्ट जो आहे हा आपण आपला इथे संपलेला आहे. इथे जो काही पार्ट होणार आहे हे कसं होणार आहे? मोलॅरिटी. हा डेल्टा टी एफ हा जो आहे म्हणजे फ्रीजिंग पॉइंट हा जो आहे हा पार्ट कशावर डिपेंड करतो आहे? मोलॅरिटी. किती मोल्स, नेचरवर डिपेंड नाही करत आहे. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. याला आपण काय म्हणतो? आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. या प्रकारे आपण तीन प्रॉपर्टीज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत. त्या म्हणजे एक वेपर प्रेशर लोअरिंग, दुसरं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन आणि तिसरा आता कुठला घेतला आपण? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आता नेक्स्ट जे आपलं लेक्चर होणार आहे त्या लेक्चरला आपण ऑस्मॅटिक प्रेशर याविषयी आपण काय घेणार आहोत? माहिती घेणार आहोत. मला असं वाटतं तुम्ही एक्सप्रेशन आपल्या बुकमध्ये लिहून घ्यावं आणि त्याचा अभ्यास करावा. ओके, टिल देन थँक यू व्हेरी मच.